अलख निरंजन आदेश. नाथ भक्तांनो, जर तुम्हाला जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. पाय घसरायला तरी चालेल, पण तुमची वाणी घसरता कामा नये. कारण शब्दांनी जोडलेली नाती टिकतात आणि शब्दांनीच ती तुटतात. कुटुंब सांभाळताना मालक बनू नका, माळी बना. माळी प्रत्येक झाडाची काळजी घेतो, पण कोणावरती मालकी हक्क गाजवत नाही. तसेच आपल्या माणसावरती प्रेम करा, त्यांना जपा, पण त्यांच्यावरती अधिकार गाजवू नका. कोणीतरी तुम्हाला संधी दिली तर त्याला कधी धोका देऊ नका. आणि ज्याने एकदा विश्वासात केला त्याला पुन्हा संधी देताना सावध राहा. नातेसंबंध टिकवायचे असतील तर प्रत्येक गोष्टीत वाद घालू नका. कधी कधी तो जे होईल ते मिळवलेली नाती खूप इम्पॉर्टंट असतात किंवा ती नाती जपली जातात. दिवा म्हणूनच पूजनीय आहे, कारण तो स्वतः जळतो पण दुसऱ्यांना प्रकाश देतो. दुसऱ्यांची हेवा करत नाही, म्हणून दुसऱ्याच्या यशाने जळू नका, त्यांच्या यशातून प्रेरणा घ्या. स्वतःच्या कमकुवतीपणाची जाणीव असणे ही देखील एक मोठी ताकद आहे. चालण्याचा प्रयत्न करा. दिशा अनेक आहेत, वाटेत काटे असतील, अडचणी असतील, पण तुमच्यासोबत माझ्या आशीर्वादाची शक्ती मात्र असेलच. जे हवे होते ते मिळवणे म्हणजे यश, पण जे मिळायचे आहे त्याचा आनंद घेणे म्हणजे खरे सुख. लक्षात ठेवा, विश्वास हे जीवनातील सर्वात सुंदर रोपटे आहे. ते जमिनीत नाही तर हृदयात उगवते. सूड घेण्याचा विचार करू नका, बदला घेण्याचा किंवा बदल घडवण्याचा विचार करा. शहाणा माणूस तो नाही जो दगडाला घडवणे उत्तर देतो. शहाणा तो आहे जो फेकलेल्या दगडांनी स्वतःचे घर उभे करतो. जेव्हा तुम्ही यशाच्या सीडीवरती चढत असाल तेव्हा मागे राहिलेल्या लोकांशी चांगले वागा, कारण खाली उतरताना तेच लोक पुन्हा भेटतील. या जगात काही कायमचे नाही, थोडी प्रतीक्षा करा. कोणाचे मन बदलेल तर कोणाचे दिवस बदलतील. परमेश्वर म्हणतो, तू कोणाची वाईट करू नकोस, मी तुझे काही वाईट होऊ देणार नाही. जीवनात आनंदी राहायचे असेल तर शांत सरोवरासारखे बना. कोणी अंगार टाकला तरी तो स्वतःच थंड होईल. नाती जपायची असतील तर भेटीगाठी आणि संवाद आवश्यक आहेत, कारण पाणी न मिळाल्यास झाडही कोमेजून जातात. तुमची नजर नेहमी त्या गोष्टीवरती ठेवा जी तुम्हाला मिळवायची आहे, त्या गोष्टीवरती नाही जी तुम्ही गमावली आहे. माणसाचा स्वभाव विचित्र आहे. जे मिळाले नाही त्यासाठी तो अस्वस्थ होतो आणि जे मिळाले आहे त्याची किंमत विसरतो. जीवनात सर्व लोक मित्र किंवा नातेवाईक म्हणून येत नाहीत. काही लोक धडा शिकवण्यासाठीही येतात. पाठ नेहमी मजबूत ठेवा, कारण शाबासकी आणि विश्वासघात दोन्ही मागूनच मिळतात. काही लोक तुमच्या दोष फक्त यासाठी करतात कारण तुमचे सत्य त्यांना कटू वाटते. जे तुमच्या सोबत राहू नये दुसऱ्याचे होतात ते दूरच राहिलेले बरे. नसीब बदलायचे असेल तर मेहनत करा. फक्त विचार करत बसण्याने काही होणार नाही किंवा काही बदल होणार नाही. नाथ भक्तांनो, मी शांतपणे सर्व काही पाहत असतो. तुमचा विश्वास आणि भक्ती कधी व्यर्थ जात नाही. योग्य वेळी त्याचे फळ तुम्हाला स्वतः मिळते. फक्त परमेश्वरासमोर नतमस्तक व्हा. तो तुम्हाला जगासमोर झुकू देणार नाही. लोकांना तुमची निंदा करून द्या. छोट्या मनाचे लोक छोट्या गोष्टी करतात. फसवणूक फक्त खोटे बोलण्याने नसते, कोणाशी आपलेपणाचा दिखावा करणे हाही मोठा विश्वासघात असतो. हार मानू नका, अजून खूप पुढे जायचे आहे. ज्यांनी म्हटले होते की तुझ्याने होणार नाही त्यांनाच करून दाखवा. मैत्री आणि नाती महत्वाची आहेत, पण प्रत्येक कठीण प्रसंग आपल्याला एकटे उभे राहण्याची ताकद शिकवतो. ज्यांनी बाजू घ्याल ती उघडपणे घ्या. विरोधक म्हटले जाल पण गद्दार नाही.
प्रत्येक नाती परमेश्वर ठरवतो. कोणी कधी आणि कुठे भेटणार हे आधीच लिहिलेले असते. बोलणारे काही बोलून जातात, पण त्यांचे शब्द ऐकणाऱ्यांच्या मनावरती काय परिणाम होतो याचा ते विचार करत नाही. चांगल्या लोकांच्या संगतीत राहा, कारण सुगंधी वस्तूच्या जवळ असलेली साधी वस्तू ही मौल्यवान बनते. जे लोक तुमच्या प्रत्येक चांगल्या गोष्टीचा चुकीचा अर्थ काढतात त्यांना स्पष्टीकरण देण्यात वेळ वाया घालू नका. एक दिवस तुम्हाला वेळेचीही नाही तर स्वतःची तक्रार वाटेल की सुंदर आयुष्य समोर असूनही तुम्ही व्यर्थ गोष्टीमध्ये अडकून राहिलात. एकदा माफ करा, पण पुन्हा त्याच चुकीवर विश्वास ठेवू नका. आपले तेच असतात ज्यांना तुमच्या वेदनेची जाणीव असते. बाकी विचारपूस तर रस्त्यावरचे लोकही करतात. मेहनतीचे फळ आणि समस्येचे उत्तर उशिरा का होईना पण नक्की मिळते. जसे तुम्ही दुसऱ्यासाठी विचार करता तसेच तुमच्याकडे परत येते. हाच निसर्गाचा नियम आहे. तुटलेली गोष्टी सर्वात जास्त वेदना देतात. विश्वास, मन, शोक आणि अपेक्षा. स्वतःला कधी कमकुवत समजू नका, कारण तुमच्यात जे सामर्थ्य आहे ते दुसऱ्या कोणातही नाही. सुंदर प्रवासाची सुरुवात तेव्हाच होते जेव्हा आपण भूतकाळाला निरोप देतो. रागाच्या वेळी थांबायला शिका आणि चूक झाल्यावरती नम्र व्हायला शिका. कधी कधी संकटातून आपण अशा प्रकारे बाहेर पडतो की जणू कोणीतरी अदृश्य शक्ती आपला हात धरून चालवत आहे. त्या शक्तीला आपण परमात्मा म्हणतो. जेव्हा संपूर्ण जग तुमची साथ सोडते तेव्हा परमेश्वर तुमचा हात धरतो. स्वतःशी संवाद साधाल तर उत्तर मिळतील. इतरांशी वाद घालाल तर नवीन प्रश्न निर्माण होतील. स्वतःला असे घडवा की जिथे असाल तिथे लोक तुमच्यावरती प्रेम करतील. जिथून जाल तिथे लोक तुम्हाला आठवतील आणि जिथे पोहोचाल तिथे लोक तुमची वाट पाहतील. लक्षात ठेवा, दुसऱ्याच्या आधारावरती उडलात तर स्वतःच्या पंखाची ताकद विसरा. माझ्या भक्तांनो, चांगली कर्म करत राहा आणि ती विसरून जा. योग्य वेळ आल्यावर त्याचे फळ नक्की मिळेल. समस्या जड पिशवीसारख्या असतात. फक्त पाहत राहिलास तर खूप जड वाटतात, पण उचलून चालायला सुरुवात केली तर हलक्या वाटू लागतात. तुमच्या समस्या प्रत्येकाला सांगू नका, कारण बहुतेक लोकांना त्याची पर्वा नसते आणि काहींना त्यांना आनंद मिळतो. जर कोणी तुमची किंमत ओळखत नसेल तर निराश होऊ नका, कारण हिऱ्याची ओळख प्रत्येकाला नसते. मौन आणि स्मित हे दोन महान शक्ती आहेत. मौन अनेक समस्या सोडवतो आणि स्मित अनेक समस्या निर्माण होऊ देत नाही. माझ्या भक्तांनो, जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर स्वतःवरती विश्वास ठेवा, चांगले कर्म करा आणि परमेश्वरावरती श्रद्धा ठेवा. मग कोणतीही शक्ती तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखू शकणार नाही. अलख निरंजन आदेश. ओम चैतन्य श्री नवनाथाय नमः. ओम चैतन्य श्री मच्छिंद्रनाथाय नमः. ओम चैतन्य श्री बड़े बाबाय नमः. आदेश आदेश आदेश.